खंडणीचा गुन्हा दाखल झालेल्या दिवशी वाल्मिक कराड उज्जैनमध्ये 11 डिसेंबरला इंस्टाग्रामवर उज्जैनमधील फोटो पोस्ट. कराडसोबत पोलीस सुरक्षा रक्षकही असल्याचं समोर. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींच्या मालमत्ता जप्तीस सुरुवात. सर्व फरार आरोपींसह वाल्मिक कराडचं बँक खातं गोठवलं. कराड आज सरेंडर होणार असल्याच्या चर्चा. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी बीडमध्ये तळ ठोकून 9 पथकांकडून तपासणी. आतापर्यंत 100 जणांची चौकशी. वाल्मिक कराडची पत्नी मंजिली कराडची चौकशी. भाजप आमदार सुरेश धस यांची दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद. सरपंच हत्या प्रकरणी काय बोलणार याकडे लक्ष. संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीला स्कॉर्पिओ गाडीतून 2 मोबाईल सापडले. मोबाईलमध्ये देशमुखांना मारहाण करतानाचे व्हिडिओ. बड्या नेत्याच्या फोन कॉलची नोंद. दमानी यांचा दावा.